तुम्ही कधी एखादा वेडिंग अल्बम पाहिला आहे का आणि मनात विचार आला आहे का, हे इतकं सुंदर बनतं तरी कसं? असं अल्बम डिझाईन तुम्ही करू शकता का? जर तुम्हाला मनात हा प्रश्न पडला असेल तर ही सिरीज तुमच्यासाठीच. या पूर्ण सिरीजमध्ये आपण फोटोशॉपमध्ये प्रोफेशनल अल्बम डिझाईन सुरुवातीपासून शेवटपर्यंत शिकणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं, मी फक्त कोणता टूल कुठे आहे हे सांगणार नाही, तर प्रोफेशनल डिझाईन विचार कसा करतो, कलर कसे करतो, फोटो कुठे ठेवतो, बॅकग्राऊंड का निवडतो, हे सगळं अगदी सोप्या भाषेत मराठीतून सांगणार आहे. या सिरीजच्या शेवटी तुम्हाला स्वतःचा वेडिंग अल्बम डिझाईन तयार करू शकाल. आजच्या एपिसोडमध्ये आपण फोटोशॉप, फोटो स्टेप, योग्य डॉक्युमेंट साईज आणि प्रोफेशनल वर्क फ्लो शिकणार आहोत. आणि शेवटी मी अशी एक छोटी ट्रिक सांगणार आहे जी तुमच्या डिझाईन स्पीड जवळपास दुप्पट करू शकते. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला सुरू करूया. चला तर मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत फोटोशॉप. फोटोशॉप म्हणजे नेमकं काय, अल्बम डिझायनिंग कशी करतात, फोटो एडिटिंग म्हणा, फोटो रिटचिंग म्हणा, बॅनर म्हणा, सर्व काही जे काही डिझाईन आहेत ते आपण सगळं फोटोशॉपमध्ये करणार आहोत. बेसिक टू ॲडव्हान्स लेवलपर्यंत आपण फोटोशॉप शिकणार आहोत. बेसिकपासून डिझाईन कशी करतात ते ॲडव्हान्स टॉप लेवलपर्यंत डिझाईन कशी करतात हे आपल्याला शिकायचं आहे. आणि हे शिकताना फोटोशॉपमध्ये खूप काही टूल्स आहेत. ह्या टूल्समुळे आपल्याला कोणता टूल्स कुठं वापरायचा आहे, आपण कोणत्या टूल्स काय वापर होतो त्या टूल्सचा, हे आपण शिकणार आहोत. तर आपण सुरू करूया स्टेप बाय स्टेप. और अभी तो रुको, क्लाइमॅक्स अभी बाकी है. फोटोशॉप ओपन केल्यानंतर असा इंटरफेस येतो. इंटरफेस आल्याच्या नंतर आपल्याला स्टार्टिंगचा सगळ्यात महत्त्वाचा टूल आहे मूव्ह टूल. मूव्ह टूल म्हणजे काय? मूव्ह टूल या टूलचा वापर आपण कोणताही लेअर सिलेक्ट करण्यासाठी करतो. हे बघा, हा मूव्ह टूल्स आहे. मूव्ह टूल्स म्हणजे काय, तर आपण आता ही लेअर सिलेक्शन आहे माझी. हा नवीन लेअर क्रिएट करतो मी. आणि नवीन लेअर क्रिएट केल्याच्या नंतर इथला कलर फिल करतो एक ब्रशच्या सहाय्याने. आता आपल्याला हा कलर इथं नको आहे. आपल्याला हा कलर इथून उचलून दुसरीकडे ठेवायचा आहे. तर आपल्याला मूव्ह टूलचा वापर करायचा आहे. तर मूव्ह टूलचा वापर कसा करतात बघा. एक नंबरला इथं मूव्ह टूल्स आहे. या मूव्ह टूल्सवर आपला माऊसचा ॲरो घेऊन गेल्याच्या नंतर तिथं एक बार ओपन होतो, त्याच्यावरती लिहिलेलं असतं मूव्ह टूल्स आणि ते कंसामध्ये एक व्ही आहे बघा. ते व्ही काय म्हणजे मूव्ह टूलची एक शॉर्टकट की आहे. तर त्या शॉर्टकट कीच्या सहाय्याने आपण आपल्या कामाला वर्क फ्लो होऊ शकतो. तर आपण कीबोर्डवरती व्ही दाबणार आहे. व्ही प्रेस केल्याच्या नंतर आपोआप कमांड दिल्याच्या नंतर फोटोशॉप समजून घे. आणि आपल्याला हा टूल्स बघा, इथून हा सब्जेक्ट आपल्याला इथं घेऊन जायचा आहे. तर आपण मूव्ह टूलच्या सहाय्याने करू शकतो. तसेच एखादा फोटो आहे, त्या फोटोची बॅकग्राऊंड कट केलेली आहे आणि तो फोटो बॅकग्राऊंड कट केलेला आणि तो पीएनजी झालेला फोटो आपल्याला तो पण मूव्ह करता येतो. मी करून दाखवतो एक मिनिट. हे बघा, आपल्याला हा फोटो आहे. हा फोटो इथून फाईल मध्ये जाऊन कंट्रोल प्लस ओ शॉर्टकट की आहे, इथून ओपन करून घ्यायचं आहे. हा फोटो घेऊत आपण. आता हा फोटो घेतल्याच्या नंतर एक सिलेक्शन कसं करतात कसं नाही पण पूर्ण व्हिडिओ मध्ये सांगणार आहे मी. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता हा व्हिडिओ पूर्ण बघा. हा बघा, मी शॉर्टकट मध्ये सांगतो तोपर्यंत. सिलेक्शन झालेलं आहे मित्रांनो. सिलेक्शन झाल्याच्या नंतर मी फोटो कटिंग करत आहे. फोटो कट कसा करतात ते मी नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर स्टेप बाय स्टेप व्हिडिओ स्किप न करता बघा. पूर्ण माहिती देणार आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये. आता ह्यात आपल्याला हा फोटो मी कट केलेला आहे. तर हा कट केलेला फोटो आपल्याला त्या व्हाईट बॅकग्राऊंड वरती घेऊन जायचा आहे. तर आपण त्या मूव्ह टूलच्या सहाय्याने आपण हा फोटो तिकडे घेऊन जाऊ शकतो. बघा, याची शॉर्टकट की काय होती, व्ही प्रेस केलेला आहे मी आणि हा फोटो इथून उचलून या व्हाईट बॅकग्राऊंड वरती घेऊन गेलेला होता आपण. हे बघा, फोटोचा रेझोल्युशन मोठा असल्यामुळे हा फोटो खूप हेवी झालेला आहे. हे बघा, सिलेक्शन करून आपण हे बघा. तर आणि हा फक्त प्रत्येक लेअर नवीन लेअर वरती काम केल्याशिवाय मूव्ह करता येत नसतो आपल्याला कोणताही फोटो. हे बघा, हा फोटो आणि हा लेअर बॅकग्राऊंड आहे ग्रीन कलरचा, इथून हा मूव्ह केला आहे आपण. तर मित्रांनो, सांगायचं काय माहिती का, या टूलचा कोणताही वापर, या टूलचा कसाही, तुम्ही एखादी लेअर सिलेक्शन केलेली आहे आणि ती लेअर सिलेक्शन केलेली तुम्हाला हलवायची आहे, म्हणजे या एका जागेवरून दुसऱ्या जागी घेऊन जायची आहे, तर या टूलचा हे वापर होतो. हे बघा, हा लेअर इथं सिलेक्शन केलेली लेअर आहे ग्रीन कलरची, इथून उचलून इथं ठेवायची आहे आपल्याला. आणि हा फोटो जे बॅकग्राऊंड कट केलेला फोटो आहे त्याला पण आपण असं मूव्ह करू शकतो. आणि ह्याच्या खालचा हा
मूव्ह टूल्स आहे याचा वापर एवढाच होतो मूव्ह करण्यासाठी. तर त्याचा अर्थच आहे मित्रांनो, मूव्ह म्हणजे काय, मूव्ह म्हणजे हालचाल करणे, म्हणजे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी घेऊन जायचं आहे फोटो आपल्याला. आणि त्याच्या खाली लगेच त्या टूलच्या खालीच एक आहे रेक्टँग्युलर मार्किंग टूल. रेक्टँग्युलर मार्किंग टूल हा मित्रांनो कसा काम करतो मी दाखवणार आहे. या टूलच्या सहाय्याने आपण आज चौकोन सिलेक्शन करता येतो. म्हणजे ह्या बघा मी इथून हा टूल्स घेतलेला आहे. एक आता सिलेक्शन चौकोनी सिलेक्शन करतो बघा. ही लेअर आहे, या लेअरवरती हा चौकोनी सिलेक्शन केलेला आहे मी. रेक्टँग्युलर मार्किंग टूलचा वापर चौकोनी सिलेक्शन साठी करतात. आणि त्याच्या खाली लगेच एक खाली टूल्स आहे ऑप्टिकल मार्किंग टूल. या टूलच्या सहाय्याने इथं चौकोन झालेला आहे मित्रांनो. आता बघा मी हा टूल्स घेणार आहे इलेक्ट्रिकल मार्किंग टूल. आता ह्या टूलने ड्रॉ करतो बघा मित्रांनो. हे बघा अंडाकृती शेप होतो या टूलने. वरच्या टूलने व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो. रेक्टँग्युलर मार्किंग टूलने हे बघा चौकोन सिलेक्शन म्हणजे होतो चौकोनी. आणि इलेक्ट्रिकल मार्किंग टूलने अंडाकृती सिलेक्शन होतो. हे बघा इलेक्ट्रिकल मार्किंग टूल हे बघा. ओके. आणि याच्यामधला तिसरा एक टूल आहे सिंगल रो मार्किंग टूल आणि सिंगल कॉलम मार्किंग टूल. म्हणजे या खालच्या दोन टूलने आहेत ना, एक आडवा कॉलम आणि उभा रो. रो आणि कॉलम काढू शकतो मित्रांनो आपण. हे बघा मी आता हे सिंगल रो मार्किंग टूल घेतलेला आहे. हे बघा हा आडवा रो झाला, या टूलने रो काढला आपण. आणि याच्या खालचा एक टूल आहे सिंगल कॉलम टूल. आणि हे बघा असा कॉलम, हे उभा कॉलम असतो आणि रो म्हणजे आडवा रो. हे बघा सिंगल रो मार्किंग टूल. या दोन टूलचा वापर आपण आज शिकलेला आहोत मित्रांनो. तर मूव्ह टूलचा वापर आपण एखादा सब्जेक्ट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जायचा आहे यासाठी करतो. आणि रेक्टँग्युलर मार्किंग टूल म्हणजे काय, याच्या सहाय्याने आपण चौकोन सिलेक्शन करण्यासाठी करतो. किंवा आता मी एक फोटो घेतोय, बॅकग्राऊंडचा एक फोटो आहे इथे घेतलेला. आता मी मार्किंग टूलला कॉपी पेस्ट करण्यासाठी पण करतात, त्याचा यूज कॉपी करण्यासाठी पण होतो. आता एक मी चौकोनी रेक्टँग्युलर मार्किंग टूल घेतलेला आहे. तर या टूलने आपण एक चौकोन ड्रॉ केलेला आहे. आता मला जेवढा सिलेक्शन केलेला पार्ट आहे तेवढाच मला कॉपी करून दुसरीकडे घ्यायचं आहे. तर आता मी काय करणार आहे, चौकोन सिलेक्शन केलेलं आहे. इथून मी कीबोर्ड वरून Ctrl+C दाबणार आहे. आता इथं सिलेक्शन झालेला लेअर आहे. आता ह्या लेअर दुसरीकडे मला पेस्ट करायचा आहे, तेवढाच भाग सिलेक्शन केलेला भाग. आता बघा कीबोर्ड वरती मी Ctrl+V करणार आहे. बघा जेवढा भाग सिलेक्शन झालेला होता तेवढाच भाग पेस्ट झाला इथे. समजून घ्या मित्रांनो, रेक्टँग्युलर मार्किंग टूल म्हणजे आपण चौकोन सिलेक्शन साठी वापरतो आणि कॉपी पेस्ट साठी पण वापरू शकतो. इलेक्ट्रिकल मार्किंग टूलचा वापर अंडाकृती किंवा गोल सर्कल करण्यासाठी. हे बघा आता मी त्याच्या इलेक्ट्रिकल मार्किंग टूल वापरून दाखवतो. हे बघा फक्त आकार बदल आहे मित्रांनो. Ctrl+C करतो आणि इथून Ctrl+C केलेला आहे आणि इथं Ctrl+V केलेला आहे. सेम फक्त अंडाकृती शेप कट झालेला आहे बघा मित्रांनो. हे बघा अंडाकृती शेप कट झालेला आहे. खालून बघा, इथून बघा. ठीक आहे. तर आज आपण या दोन टूल्स बद्दल शिकलो आहेत. जर तुम्हाला काही अडचण असेल तर खाली कमेंट मध्ये नक्की सांगा.